झी 24 तास एक पाऊल पुढे। विठ्ठलवाडी स्टेशन जवळ अंबरनाथ लोकलमध्ये बिघाड झाल्याने पाऊण तास खोळंबलेल्या प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला। प्रवाशांनी विठ्ठलवाडी जवळ रेल रोको करत वाहतूक रोखून धरली। याशिवाय अंबरनाथमध्येही काही संतप्त प्रवाशांनी दगडफेक केली आहे। कुर्ल्यातल्या सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडानंतर रेल्वे प्रशासनाने अद्याप कोणताही धडा घेतलेला दिसलेला नाही। 3 दिवस प्रवाशांचे अतोनात हाल सहन झाल्यानंतर अखेर प्रवासी आज वैतागले आणि त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। विठ्ठलवाडी स्टेशन जवळ एका ठिकाणी काही तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण देत पाऊण तास ही लोकल सेवा ठप्प झाली होती आणि त्यामुळे अखेर प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत सुटला आणि त्यांनी रेल रोको केला। तसंच अंबरनाथ मध्ये सुद्धा लोकलवर दगडफेक झाली। सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता कुर्ल्यामध्ये, तेव्हा त्यानंतर जवळपास 3 दिवस प्रवाशांचे अक्षरशः अतोनात हाल झाले होते। तेव्हा प्रवाशांनी कमालीचा संयम दाखवला होता। मात्र आज जेव्हा विठ्ठलवाडी स्टेशन जवळ अंबरनाथ लोकलमध्ये बिघाड झाला तेव्हा पाऊण तास प्रवाशांना खोळंबून राहावं लागलं। पुन्हा एकदा नोकरीवर जाण्याच्या वेळेवरच असा प्रकार घडल्यामुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी विठ्ठलवाडी जवळ रेल रोको करत वाहतूक रोखून धरली आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयारे यांच्याकडून। चंद्रशेखर, सध्या काय स्थिती आहे? संतप्त प्रवाशांनी रेल रोको केलाय, काय सध्या स्थिती आहे? अजूनही विठ्ठलवाडी आणि अंबरनाथ स्थानकावर प्रवासी ट्रॅकवर उतरलेले आहेत। आरपीएफ जवान त्या प्रवाशांना ट्रॅकवर हटवण्याचे प्रयत्न करतायत। सौम्य लाठीमारही प्रवाशांवर केलेला आहे। तसंच एवढे संतप्त प्रवासी झालेत की मागील आठवड्यातही 3 दिवस संयम पाळला प्रवाशांनी आणि रेल्वेला साथ दिली। मात्र यावेळी पुन्हा या आठवड्यात पुन्हा आज अंबरनाथ विठ्ठलवाडी स्थानकावर गाडी खराब झाल्याने, ट्रॅफिक बिघाड झाल्याने आज सकाळपासूनच 9 वाजल्यापासूनच अप आणि डाऊनची वाहतूक खोळंबली होती। त्याच्यामुळे प्रवाशांचा तोल सुटला आणि आज पुन्हा प्रवासी ट्रॅकवर उतरले आणि दगडफेक केलेली आहे। नक्की चंद्रशेखर, यामागचं कारण तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। मात्र तत्पूर्वी आपण ऐकणार आहोत प्रवाशांनी आपल्या काय प्रतिक्रिया दिल्यात या सगळ्या घटनेनंतर। अजूनही खरं म्हणजे रेल रोको आहे, प्रयत्न सुरू आहेत, पाहूया आपण प्रतिक्रिया। प्रवाशांनी सुरुवातीला ट्रॅकवर बसून आंदोलन केलं, त्यानंतर ट्रेन आल्यानंतर त्यांनी तोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झालेलं आहे। प्रवाशाच्या संतापाचा उद्रेक झाला, त्यामुळे त्यांनी बदलापूर येणारी गाडी पण रेल रोको केले। अनाउन्समेंट केली होती रेल्वेने, आता ते बोलले की विठ्ठलवाडीला प्रवाशांनी रेल रोको केला म्हणून। एकूणच प्रवासी संतापलेले आहेत, काही ठिकाणी गोंधळ आहे। नेमकं काय घडलं आणि परत पुन्हा एकदा का वाहतूक खोळंबलेली आहे, आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून जाणून घेऊया। चंद्रशेखर, तांत्रिक बिघाडाचं कारण दिलं जातं आहे, नेमकं काय कारण आहे? अंबरनाथ लोकलमध्ये बिघाड झाल्यामुळे किंवा आणखीन काही कारण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय का वाहतूक खोळंबली एवढी पाऊण तास? हेमाली, आज सकाळी 5 वाजता ही एक जी जलद लोकल होती, पहिली लोकल होती सीएसटीला जाणारी, तीही रद्द करण्यात आली होती। त्याच्यानंतर आज 9 वाजताच्या सुमारास जी अंबरनाथला लोकल येणार होती सीएसटी वरनं, ती विठ्ठलवाडी स्थानकावर आल्यावर तिला तांत्रिक बिघाड झाला म्हणून ती अर्धा तास ती गाडी ट्रॅकवर थांबवली होती। त्यामुळे प्रवाशांना काही अनाउन्समेंट होत नव्हती आणि त्यामुळे संतापले प्रवासी ट्रॅकवर उतरले आणि त्याच्यानंतर त्याचाच परिणाम अंबरनाथ स्थानकावर झाला, कारण की अंबरनाथ स्थानकावरून ज्या गाड्या जाणार होत्या त्या सगळ्या लाईनीत उभ्या होत्या। त्यामुळे ते प्रवासी अंबरनाथ स्थानकावरील प्रवासी ट्रॅकवर उतरले आणि त्यांनी आज अर्धा तासानंतरही ट्रेन सुरू होत नसल्याने संतप्त प्रवाशांनी लोकलवर दगडफेक करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर आरपीएफ जवान घटनास्थळी आले, त्यांनी प्रवाशांना तिथून पांगवण्याचा प्रयत्न केला, सौम्य लाठीमार केला। त्यामुळे प्रवाशांमध्ये अधिकच संताप आला आणि त्यांनी परत दगडफेक करायला सुरुवात केली। झी 24 तास एक पाऊल पुढे।